या विकासाला चालना द्यावी यासाठी विकासाच्या दिंडीचं खरं तर आज महापालिकेचे आयुक्त सन्माननीय पाटील मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अतिशय सुंदर आणि नेमकं अशा पद्धतीचं नियोजन या निमित्ताने या ठिकाणी केलंय। एक महिना संपूर्ण जाणीव जागृतीपासून विकासात्मक आणि प्रबोधनात्मक याचबरोबर लोकजीवनाला ताकद देणारे कार्यक्रम महापालिकेच्या वतीने या ठिकाणी घेतले जात आहेत। मी आणि आमदार साहेब दोघंही आज दिंडी हातामध्ये घेऊन हे पुढे जाण्याचं काम करतोय। एक एक पाऊल इचलकरंजीच्या विकासाचं असंच पुढे राहू दे आणि परमेश्वरी आशीर्वाद इचलकरंजीच्या नागरिकांच्यावर आणि इथं असणाऱ्या सगळ्या उद्योग व्यवसायावर सातत्यानं राहावे असं मी त्या चरणी प्रार्थना करतो। शिवछत्रपतींच्या भोवती प्रदक्षिणा करून आज या दिंडीची सुरुवात होते आणि मंगलधामला त्याचा समारोप होतोय। या सगळ्या उपक्रमामध्ये महापालिकेचे सर्व कर्मचारी अतिशय हिरिरीने या ठिकाणी सहभागी झाले आणि त्यांनी हा उत्सव या ठिकाणी राज्याचा अतिशय देखणा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय। त्याला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त। सर, पर्यावरण दिवस आहे आज। पर्यावरण दिवसानिमित्त जे पंचगंगा प्रदूषण करणारे लोक आहेत त्यांच्यावर तुम्ही खासदार म्हणून कारवाई करणार आहात का? पंचगंगा प्रदूषणच नाही, जिथं जिथं प्रदूषणाचा विषय असेल त्याच्या विरोधात किंवा ते बाजूला व्हावं याच्यासाठी गंभीर पावलं राज्य शासन आणि केंद्र शासन उचलत आहे। इचलकरंजीमधनं सुद्धा आणि कोल्हापूर जिल्ह्यामधनं या ठिकाणी प्रदूषणाची मात्रा कमी व्हावी याच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बरोबर या सगळ्या प्रयत्नांमध्ये मी आणि आमदार साहेब दोघंही मदत। या दिंडीमध्ये पुस्तक देखील ठेवलेले आहेत। आज एज्युकेशनची सिस्टीम जर बघितली महानगरपालिकेचे कुठेतरी विस्कळीत होते दिसलेले आहे, खाली म्हणजे त्याचा दर्जा ढासळत आहे। यावर तुम्ही काय करणार आहात? वर्धापन दिन आहे, आपण निश्चितच चांगल्या गोष्टी सुरुवात करतो। इचलकरंजीमध्ये मॉडेल स्कूल तयार करण्याचं काम आपण त्या ठिकाणी हाती घेतलंय आणि शैक्षणिक व्यवस्था सुधारली पाहिजे, कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये मुलं आली पाहिजेत याच्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करतो। धन्यवाद। पाहत राहा इचलकरंजीहून प्रवीण आंडे, वायरलेस मराठी।